Hello guys, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. म्हणजे मी सकाळून लेक्चर घेतोय म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतोय. ठीक आहे, तुम्ही बघताल त्यावेळेस तुमची माझी गुड मॉर्निंगच असेल, कारण आपण दिवसातून पहिल्या वेळेस भेटणार आहोत. सो गाईज, आपलं चालू आहे स्ट्रेट लाईन. कोणता टॉपिक चालू आहे? स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईन मध्ये आपण मेथड फाइंडिंग द मेथड्स ऑफ स्लोप फाइंड आउट करण्याच्या मेथड्स पाहिल्या, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट करण्याच्या मेथड्स पाहिल्या, नंतर एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करायचं, वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करायचं, तेही पाहिलं. त्यानंतर आपण कंडिशन फॉर पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन पाहिलं. पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईनच्या कंडिशन्स काय आहेत. त्यानंतर आपण पाहिलं ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा फॉर्म्युलाही पाहिला आणि त्याच्याविषयी आपण आज डिस्कस करणार आहोत. ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन. ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. ओके, दोन लाईन मधला आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स. ओके गाईज, सो ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं आपल्याला किती लाईन मधला? दोन लाईन मधला. राईट आहे. ओके, सो आपण कसं सॉल्व्ह करणार काय थोडं व्यवस्थित पाहून घ्या. तर गाईज, ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं आहे. लेट थीटा बी द acute angle between the lines. दोन लाईन मधला acute angle आहे थीटा. लेट थीटा बी द acute angle between the lines is given by. ज्या दोन लाईन आहेत त्या मी लिहित नाहीये कारण मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय. तर acute angle फाइंड आउट करायचा आहे म्हणजे थीटाची किंमत फाइंड आउट करायची. तर फॉर्म्युला आहे आपला tan theta is equals to mod of tan theta is equals to mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2. लक्षात घ्या, tan theta is equals to mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2 हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं आहे. काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं आहे. टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती येते? टॅन इनवर्स 0 की वैल्यू मिलते 0. याला कैसे वाचायचं लक्षात घ्या. इसे हम किस तरीके से रीड करेंगे? टैन इनवर्स, इसको हम कहते हैं इनवर्स. टैन इनवर्स 0 की वैल्यू किती मिळते? 0. टैन इनवर्स ऑफ 1/√3. टॅन इनवर्स ऑफ 1/√3. टॅन इनवर्स ऑफ 1/√3 असेल तर याची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला π/6 किंवा तुम्ही याला लिहू शकता 30 डिग्री. लक्षात घ्या, टॅन इनवर्स 0 आलं की व्हॅल्यू लिहायची 0. टॅन इनवर्स 1/√3 दिसलं की व्हॅल्यू लिहायची π/6 किंवा काय लिहायची 30 डिग्री. म्हणजे पाठच करणं आहे तुम्हाला. टॅन इनवर्स ऑफ 1 असं जर मिळालं, टॅन इनवर्स 1 जर मिळालं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते π/4 किंवा तुम्ही याला लिहिता 45 डिग्री. हाऊ मेनी डिग्री? 45 डिग्री. टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0. टॅन इनवर्स ऑफ 1/√3 ची व्हॅल्यू π/6 किंवा 30 डिग्री. टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू π/4 किंवा किती डिग्री आहे? 45 डिग्री. टॅन इनवर्स ऑफ ओनली √3 याची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला? याची व्हॅल्यू मिळते π/3 किंवा 60 डिग्री. आणि फायनली लक्षात घ्या, टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी जर मिळालं त्याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला π/2 किंवा तुम्ही त्याला म्हणता 90 डिग्री. सो गाईज, लक्ष द्या थोडं. ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं म्हणजे थीटाची किंमत काढायची. लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. तो आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. कोणता अँगल? ॲक्यूट अँगल. सो लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय फॉर्म्युला यूज करणार सांगा? टॅन थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ m1 minus m2 होल डिवाइडेड बाय 1 plus m1 into m2 हा फॉर्म्युला यूज करायचा ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा. m1 इज नथिंग बट द स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आणि m2 मीन्स दॅट स्लोप ऑफ सेकंड लाईन. दोन्ही लाईनचा स्लोप मिळाला की व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायचं, सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह केलं, मॉड में जर कौन वैल्यू नेगेटिव असेल, मॉड में अगर कौन सी भी वैल्यू अगर नेगेटिव में रहती है उसको मॉड के बाहर निकाल दिया तो वो पॉजिटिव में आती है.
और मॉड के अंदर कौन सी भी वैल्यू अगर पॉजिटिव रहती है उसको मॉड के बाहर लिया तो वो पॉजिटिव में रहती है, सिर्फ निगेटिव की पॉझिटिव्ह होती है, पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह रहती है. मॉडच्या आतमध्ये जर कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि त्याला मॉडच्या बाहेर काढलं ती पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह असेल मॉडमध्ये त्याला बाहेर काढलं तर ती पॉझिटिव्हच राहते. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला दोन लाईन दिलेल्या असतात आणि क्वेश्चन असतो फाइंड द अँगल बिटवीन दी लाईन्स. दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करा किंवा ॲक्यूट अँगल फाइंड आउट करा. तर मग त्यावेळेस आपण फॉर्म्युला यूज करणार tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 होल डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. tan इनवर्स 0 दिसलं की व्हॅल्यू 0 लिहायची. tan इनवर्स 1/√3 दिसलं तर व्हॅल्यू π/6 लिहायची किंवा काय लिहायची 30 डिग्री. tan इनवर्स 1 दिसलं तर व्हॅल्यू π/4 लिहा किंवा 45 डिग्री. π/4 मीन्स दॅट 45 डिग्री, π/6 मीन्स दॅट 30 डिग्री. tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू π/3 मिळणार किंवा 60 डिग्री आणि tan इनवर्स इन्फिनिटी नॉट डिफाइंड असेल तर π/2 किंवा 90 डिग्री. तुम्ही म्हणणार आहे π/6 काय, तर पायची व्हॅल्यू आपण 180 घेत असतो डिवायडेड बाय 6 आहे तर 180 भागिले 6, 6 sin 3 18 म्हणजे उत्तर किती मिळालं 30 डिग्री. म्हणून π/6 किंवा 30 डिग्री सेम, π/4 45 डिग्री सेम, π/3 60 डिग्री सेम, π/2 90 डिग्री सेम. ओके गाईज, ठीक आहे. सो 1 2 3 4 आणि 5 व्हॅल्यूज व्यवस्थित पाठ करून टाकायच्या आणि हा फॉर्म्युला ॲक्यूट अँगलचा. हा एक्झामला आपल्याला 4 मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. हे पाठच करायचे 5 व्हॅल्यू आणि हा फॉर्म्युला. ठीक आहे. सो टेक द स्क्रीनशॉट अँड देन आपण प्रॉब्लेम्स पाहूयात. मी तुमचे काही लेक्चर्स रेकॉर्डेड म्हणजे या 2 दिवस झाले मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पाठवतोय, कारण दुपारच्या वेळामध्ये थोडं वेगळ्या प्रकारे काम असल्यामुळे मी तुम्हाला हे रेकॉर्डेड लेक्चर्स पाठवतोय. ठीक आहे. ते व्यवस्थित पाहायचं, प्रॅक्टिस करायची आणि काळजी नाही करायची. चला द्या लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे, find the acute angle between the lines okay, between the lines 3x minus 2y plus 4 is equals to 0 and 2x minus 3y minus 7 is equals to 0. Right guys? थोडं क्रॉस मध्ये लिहितोय मी, होऊन जाईल व्यवस्थित, काय अडचण नाही. चला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचंय. कसं फाइंड आउट करणार आपण, थोडं लक्ष द्यायचंय. सर्वात पहिले आपल्याला 2 लाईन दिलेल्या आहेत आणि त्याही व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही. बरोबर आहे. काही चेंजेस करायची गरज आहे का त्याच्यामध्ये, नाहीये. म्हणजे त्या दोन्ही लाईन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. आता आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. त्याला कसं सॉल्व्ह करायचं थोडं लक्ष द्या. गिवन मध्ये 3x मायनस नाही, सर्वात पहिले डायरेक्टली पहिली लाईन आहे दुसरी लाईन आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, काही अडचण नाहीये. पहिल्या लाईनला L1 म्हणा, दुसऱ्या लाईनला L2 म्हणा आणि डायरेक्ट स्लोप फाइंड आउट करा. तर लेट लाईन L1 पहिली लाईन राईट आहे. काय पहिली लाईन 3x minus 2y plus 4 is equals to 0. So therefore slope of
slope of line L1 is M1 is equals to minus A by B, minus value of A is 3 and value of B is minus 2. So this minus minus get cancelled. The answer is 3 by 2. Let line L2 2x minus 3y minus 7 is equals to 0. So therefore slope of line L2 is M2 minus A by B minus A by B minus 3. So the answer is what? 2 by 3. M1 मिळालं, M2 मिळालं. Right आहे guys? Okay, दोन्ही मिळालं. मग इथे लिहायचं let theta be the acute angle between the lines is given by is what? Given by. Right आहे. तर काय फॉर्म्युला लिहायचा आपल्याला? तर फॉर्म्युला लिहायचा tan theta is equals to mod of M1 minus M2 whole divided by 1 plus M1 into M2. Right guys? Okay. Then next thing is what? Put the values of M1 M2 in that formula. Now what's happened? So therefore tan theta is equals to mod of value of M1 3 by 2 minus M2 value of M2 2 by 3 whole divided by 1 plus M1 into M2 mod close. Right आहे? ओके. मॉड मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 9 2 दोन्ही 4 भागिले 3 दोन्ही 6 होल डिवाइडेड बाय 2 2 गेट कॅन्सल 3 3 गेट कॅन्सल रिमेनिंग इज 1 1 प्लस 1. 9 मधनं 4 गेले 5 5 छेद 6 भागिले 2. मॉड मध्ये 5 जशास तसं साइन दोन्ही 12 tan theta. राइट आहे. सो याला मॉडच्या बाहेर काढा. सो tan theta इज इक्वल्स टू काय मिळणार आहे? फक्त 5 by 12. सो देअरफॉर थीटा ॲज इट इज. ह्या tan ला उचलायचं आणि तिकडे फेकायचं. tan ला उचलायचं आणि तिकडे फेकून द्यायचं फक्त tan ला. तर tan चं होतंय tan इनवर्स ऑफ 5 by 12. सो गाईज आता मला सांगा आपले जे फॉर्म्युलेज येतं म्हणजे तुम्हाला ज्या 5 व्हॅल्यू सांगितल्या 0 0 1 by √3 1 √3 आणि इन्फिनिटी हे आले का इथं? नाहीये. याचा अर्थ याची व्हॅल्यू मिळत नाही. जसं तसं वी विल गेट द 3 or 4 मार्क. टेक द स्क्रीनशॉट. हा एक्झामला जवळपास 3 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. Take the next question. Find the acute angle between the lines y is equals to 5x plus 6 and y is equals to x. y is equals to x. तो गाइस हा क्वेश्चन आहे एक्झामला 2 वेळेस आलेला आहे. आपण जे क्वेश्चन घेतोय ना ते सर्व एक्झामला आलेलेच आहेत. ठीक आहे. पॉलिटेक्निकच्या समर विंटरला आलेले क्वेश्चन्स आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचं. सोल्युशन इज देअर लेट.
ओके लेट ही जी लाईन आहे पहिली जी लाईन आहे त्याला पहिली स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं. व्हॉट इज युअर स्टँडर्ड फॉर्म? ax plus by plus c is equals to 0. This is the standard form of straight line. स्ट्रेट लाईनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणजे पहिले x मग y मग कॉन्स्टंट टर्म इज इक्वल्स टू 0. म्हणजे x हे पॉझिटिव्ह नंतर y आणि c हे निगेटिव्ह असले तरी डझंट मॅटर. सो ax plus by plus c is equals 0. मग x हे पॉझिटिव्ह आहे y इकडे शिफ्ट करून घ्यायचं म्हणजे काय होणार मायनस y. म्हणजे पहिले इक्वेशन लेट लाईन L1 पहिली लाईन काय मिळणार आपल्याला तर पहिली लाईन मिळते 5x प्लस y तर मायनस y प्लस 6 इज इक्वल्स टू 0. राईट आहे. म्हणजे काय केलं आपण प्लस y ला इकडे शिफ्ट केलं 5x मायनस y प्लस 6 इज इक्वल्स टू 0 लाईन L1. So therefore slope of line L1 is m1 is equals to minus a by b minus a by b minus 1 minus minus get cancelled 5 by 1 means that 5. Let line L2 दूसरी लाइन प्लस y है तिकडे शिफ्ट करा x minus y is equals to 0. So therefore slope of line L2 is m2 is equals to minus a by b minus a by b means that minus 1. So 1 by 1 काय मिळालं 1. राईट आहे. पहिल्या लाईनचा स्लोप मिळाला. पहिले दोन्ही लाईन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायच्या. प्लस वाय ला तिकडे शिफ्ट केलं मायनस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. प्लस वाय ला इकडे शिफ्ट केलं 5x मायनस वाय प्लस 6 इज इक्वल्स टू 0. दोन्ही लाईनचे स्लोप मिळाले. लेट थीटा बी द acute angle between the lines is given by now tan theta is equals to mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2. Okay, so guys the next mod of value of m1 5 minus value of m2 1 whole divided by 1 plus m1 into m2. राईट आहे. इथं मिळणार 4 5 1 5 5 आणि 1 6. हे पहिले मल्टिप्लिकेशन करायचं 5 into 1 5 5 plus 1 6 मॉड मध्ये बे दोन्ही 4 बे 3 6 म्हणजे 2 by 3 tan theta. So therefore tan theta is equals to mod च्या बाहेर काढलं ते झालं पॉझिटिव्ह. So therefore theta is equals to tan ला तिकडे शिफ्ट करा tan इनवर्स ऑफ 2 by 3. राईट आहे. हे सर नो. ओके मग आपल्याकडे टॅनच्या कोणत्याच अँगलची व्हॅल्यू 2 by 3 येत नाही बरोबर आहे. मग त्यामुळे ते जशाचं तसंच राहणार. Take the screenshot guys. चला तिसरा प्रॉब्लेम पाहूयात आपण. चला आता एक प्रॉब्लेम घेऊयात आणि 2 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला देऊयात. अरे यार हे उगाच मिटवलं मी. शिट हे परत परत तेच लिहायला लागते ना आपल्याला. मी उगाच लिहितोय ते. Find the acute angle between the following pair of line. X plus 3y plus 5 is equals to 0 and 2x plus y minus 1 is equals to 0. ही काळजी घ्यायची आहे की इक्वेशन हे दोन्ही पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये असले पाहिजे. बरेच लेकरं ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही घेत नंतर मग प्रॉब्लेम क्रिएट होतो.
लेट लाईन L1 पहिली लाईन दिलेली आहे x प्लस 3y प्लस 5 इज इक्वल्स टू 0 स्टँडर्ड फॉर्म मध्ये. हे इथं कोलन येतं लक्षात घ्या. इथे इज इक्वल्स टू द्यायचं नाही, इथे दोन टिंब आहेत ते द्यायचं. सो देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 इज m1 minus a by b minus a by b means that 3. बरोबर आहे, a by b. लेट लाईन L2 काय दिलेली लाईन L2 2x plus y minus 1 is equals to 0. So therefore slope of line L2 is m2 minus a by b minus a means that 2 by b means that 1 म्हणजे उत्तर मिळालं -2. राईट आहे. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. लेट थीटा acute angle फाइंड आउट करायचं आहे. थीटा बी द acute angle between the lines is given by. So the formula is what? Tan theta is equals to mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2. Okay guys, ठीक है. Then next put the values of m1 and m2 in that formula. Now what's happen? Mod of value of m1 means that minus 1 by 3 minus m2 means that m2 minus 2 is there, minus 2 in bracket whole divided by 1 plus m1 into m2 mod close. Mod of minus 1 by 3 minus into minus plus 2 2 च्या डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे whole divided by is there 1 हा plus into minus 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 into minus plus plus 2 1 2 भागिले 3. राईट आहे. काय केलं आपण मायनस इंटू मायनस प्लस केलं 2 च्या डिवाइड मध्ये काहीच नाही 1 आहे हे 1 ॲज इट इज हे प्लस ॲज इट इज मायनस इंटू मायनस प्लस 2 1 2 भागिले 3 आहे हे वरच्या वरचा गुणाकार होतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याच्या डिवाइड मध्ये 1 आहे 1 इंटू -1 -1 3 2 6 बाय 3 1 3 होल डिवाइडेड बाय 3 1 3 2 1 2 डिवाइडेड बाय 3 1 1 1 3 2 6 3 1 3 3 1 3 2 1 2 3 1 3 मॉड मध्ये 6 मध्ये गेलं 5 5 6 3 भागिले 5 6 3 भागिले 5 6 3 हे सर्व टर्म्स काय झाले रे कॅन्सल. किती मिळालं 1. हे कॅल्क्युलेशन जमले पाहिजे ना. तिथं जर हुकलं की हुकलं मग मॉड मध्ये 1 मिळालं. ते मायनस मायनस प्लस झालं नंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं हे लक्षात आलं पाहिजे. जिथं तुम्हाला समजेल तिथं सरळ जे कॅल्शियम मध्ये म्हणजे तुम्हाला जे दिसते तेच कॅल्शियम मध्ये टाकून द्यायचं ब्रॅकेट ब्रॅकेट सर्व व्यवस्थित येऊन जाते तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळते 5/3. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू 1 थीटा ॲज इट इज ठेवलं टॅनला तिकडे शिफ्ट केलं टॅन इनवर्स ऑफ 1. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 येते तर टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मी लिहून दिले 5 व्हॅल्यू. टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला π/4 किंवा तुम्ही त्याला काय लिहिता 45 डिग्री. ओके दॅट्स ऑल गाइस. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन पाहून घ्या. हे कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे नसं समजलं तर 2दा 3दा रिपीट करू पाहायचं ते. ओके सो थँक्यू गाईज. हॅव अ गुड डे. सॉरी हे लक्षात ठेवा मी नेक्स्ट 2 प्रॉब्लेम्स होमवर्कसाठी देतो तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्यायचा. पहिला आहे (2y plus x is equals to 1)
x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. व्यवस्थित पहा बरं, इथं पहिले 2y नंतर x आहे, x पुढे घ्या 2y मागे फेका. जागेवर आदला बदल करायचे म्हणून चिन्ह चेंज होणार नाहीत, साइन चेंज होत नसतंय. फाइंड द acute angle between the lines. X minus y is equals to 4. 2x plus y is equals to 3. हे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करा बरं मुलांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे मी मुद्दामून तुम्हाला 4 वेळेस सांगतोय आणि सॉल्व करायला लावतोय. टू एक्स plus 3y is equals to 13 and 2x minus 5y plus 7 is equals to 0. हा क्वेश्चन एक्झामला 3 वेळेस आलेला आहे, हा क्वेश्चन 3 वेळेस आलेला आहे, हा क्वेश्चन तुम्हाला 2 वेळेस आलेला आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले 3 क्वेश्चन्स आहेत, तर व्यवस्थितरित्या सॉल्व करा. काही अडचणी असेल तर विचारा. ओके गाईज? सो गाईज, थँक यू. हॅव अ गुड डे. टेक द स्क्रीनशॉट अँड देन सॉल्व इट.